मी विट्याच्या यात्रेमध्ये गेलो तेव्हा माझा मित्र रोहित वाघ मला बोलला, तू यात्रेच्या शेवटच्या दिवशी ये, सकाळी 8:30 वाजता. तू आजपर्यंत जे पाहिलं नसेल ते तुला पाहायला भेटेल. या यात्रेमध्ये तुम्हाला फक्त हलगीचा ताल पाहायला मिळतो. यात्रेचा 3रा दिवस आणि करतोडणी कार्यक्रम. सर्व पालख्या आता आपापल्या गावी जाणार होत्या, पण काय झालं, या पालख्यात जात नव्हत्या. 100 मीटर पुढे जायच्या आणि गरकर पाठीमाग फिरून यायच्या. या महासिद्ध देवाच्या पालखीजवळ काय लीला असावी देव जाणव. इथल्या रहिवाशांनी सांगितलं, गेल्या वर्षी पुळूजवरून पालखी माघारी आली होती. याच्यावरून समजतं की देव सुद्धा भावनिक होतात. ही खूप अनोखी यात्रा आहे. पारंपरिक संस्कृती जपणारं गाव. यात्रा ही भारतभर व्हावी एवढंच. खूप ऑथेंटिक यात्रा, खूप भारी यात्रा, अंगावर शहारा आणणारी यात्रा म्हणजे विटेची यात्रा. ही पालखी देवापासून दूर जाताना खूप ताकद लावून सुद्धा पुढे जात नाही. पण ज्या वेळेस ती माघारी फिरते आणि महासिद्ध देवाच्या पालखीजवळ येते तर खूप वेगात ही पालखी देवाजवळ येत असते.